शुभम भवतु मंगलम. हे माझ्या प्रिय भक्तन, या पार्वती मातेचा मंगलमय आशीर्वाद आहे. समाधान वाटलं. भक्ताची लिंदा पाहिली, अंतकरण प्रेमानं भरून आला. कैलासाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत ओम नमः शिवाय हा एकच मंत्र होते. आणि याला कारण काय असेल तर ही गिरीशिखरी विराजमान झालेली सगुण सावळी म्हणून देव भाव भक्तीच्या प्रेरणेनं देवाला आत्मसात करून घेतले. आणि माझा परमेश्वर माझी सौभाग्य देवा ही गिरजा आपल्या तेजाशी नतमस्तक होते. अंतकणात कोणते विचार आहे तुम्हाला देते. आणि याच्या पूर्तीसाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मी पाहिल्या भक्तीचा स्वीकार केला. ओम नमः शिवाय. तुमचा आशीर्वाद मला मिळाला. पण पहा ना, सारे भक्त आशाभूत नजरेनं आपल्याजवळ एकटक पाहतात. अगं साऱ्या भक्ताला मी आशीर्वाद दिलाय, पण त्या नंदी जवळ पहा, तो पहा आता तो हसू लागला. याचं काय झालं? याच्यामुळे काय असं वाटतं रुसलाय म्हणजे काय म्हणजे रुसवे फुगडे दूर करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे त्याला तुमच्यासोबत कुठे घेऊन जात नाही मी म्हणून रागवलंय. कोण नंदी? याच्यामुळे कारण काय आहे? तो का रुसलाय? तुझ्यामुळे रुसलाय. माझ्यामुळे याच्यामुळे शिकायला येतोय. कसं काय? असं कोणतं कारण आहे माहितीये? तिला शिवपार्वतीचं दर्शन. हा मग ते आम्हा उभयतांचा आशीर्वाद देणार. उभयतांचं दर्शन असल्या कारणानं तो हिंदुसल्या मग यावी साऱ्या भक्तांना आणि बाळ नंदी तुला या उभयतांचा शिवपार्वतीचा आशीर्वाद आहे. सर्व भक्तांनी आम्हाला शिकलाय आणि मला यांच्या या कैलास पर्वती आगमन केलं. कैलास पर्वत उंच उंच पर्वत मनाला एकसारखी ग्वाही देत आहे. ओम नमः शिवाय. कैलास